प्लेनवरच्या कोणत्याही 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला, प्रोव्हाइडेड आपल्याला त्या 2 पॉईंटच्या कोऑर्डिनेट्स माहिती आहे. सो हा डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो आणि याचं ओरिजिन काय आहे किंवा याचं पायथागोरस थेरम सोबत काय रिलेशन आहे तेच आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यासाठी आपण XY प्लेन कन्सिडर केलेला आहे, त्यावरती 2 पॉईंट आपण घेतलेले आहे, पॉईंट A पॉईंट B. दोघांमध्ये असणारा डिस्टन्स आहे D. A चे कोऑर्डिनेट आहे x1 y1, B चे कोऑर्डिनेट आहे x2 y2. हे डिस्टन्स मला फाइंड करायचं आहे, म्हणजे काय मला ह्या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. या ठिकाणी मी यूज करणार डिस्टन्स फॉर्म्युला. काय सांगतो डिस्टन्स फॉर्म्युला? दिस डिस्टन्स D इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर. सो सिम्पली ते काय करायचं, जे x कोऑर्डिनेट आहे त्याची सबट्रॅक्शन घ्यायची, त्याचा स्क्वेअर करायचा, जे y कोऑर्डिनेट आहे त्याची सबट्रॅक्शन घेऊन स्क्वेअर करायचा, दोघांची ऍडिशन करायची आणि त्याचा रूट घ्यायचा. त्यामुळे जे आन्सर तुम्हाला मिळेल ते आन्सर असणार या 2 पॉईंटमध्ये असणारा. यामध्ये असं आहे का की मला x1 मायनस x2 करायचा आहे, या ठिकाणी मी x2 मायनस x2 सुद्धा करू शकते. म्हणजे हा फॉर्म्युला असा सुद्धा मी लिहू शकते, D इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. असं का? कारण बघा, सपोज मी नंबर घेतला 2 मायनस 3 आणि एक नंबर घेतला 3 मायनस 2. सबट्रॅक्शन जर मी केली 2 मायनस 3 मायनस 1, 3 मायनस 2 1. ठीक आहे. बट जर मी याचा स्क्वेअर केला तर व्हॅल्यू काय असणार आहे? मायनस 1चा स्क्वेअर प्लस 1, 1चा स्क्वेअर प्लस 1. दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू मला पॉझिटिव्ह मिळत आहे. इथे सुद्धा आपण काय करतो, स्क्वेअर घेत आहोत, त्यामुळे सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह असली किंवा निगेटिव्ह जरी असली, स्क्वेअरमुळे ती व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असणार. त्यामुळे तुम्ही x1 मायनस x2 लिहू शकता किंवा x2 मायनस x1 लिहू शकता, y1 मायनस y2 y2 मायनस y1 लिहू शकता. सो याला आपण बोलतो डिस्टन्स फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल 2 पॉईंट आहे, A पॉईंट आहे कोऑर्डिनेट 5 6, B पॉईंट आहे कोऑर्डिनेट 3 2. या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स मी फाइंड करू शकते युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. काय करायचं आहे, D इज इक्वल टू स्क्वेअर रूट लिहायचं आहे, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करून स्क्वेअर करून त्याची ऍडिशन करायची आहे. या ठिकाणी 3 and 5, 5 minus 3 त्याचा स्क्वेअर, 6 minus 2 त्याचा स्क्वेअर, दोघांची ऍडिशन त्याचा स्क्वेअर रूट. सो 4 plus 16 दॅट इज इक्वल टू रूट 20. सो या 2 पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे? 220 युनिट. हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला. बट हा फॉर्म्युला आला कुठून? हा फॉर्म्युला म्हणजे पायथागोरस थेरमच आपण इथे यूज करत आहोत एका प्लेनसाठी. कसा? पॉईंट A आणि पॉईंट आहे, पॉईंट B आहे, त्याचा डिस्टन्स आहे D. सपोज आता मी असं केलंय, ही लाईन अशी पुढे एक्सटेंड केली आणि ही लाईन अशी पुढे एक्सटेंड केली. ठीक आहे. या पद्धतीने काय होणार आहे, या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील ह्या पॉईंटमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये. ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय, इथे अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. त्याचा अर्थ काय, हा जो ट्रँगल मला मिळतो किंवा हा जो ट्रँगल मला मिळतो तो आहे राईट अँगल ट्रँगल. यामध्ये हे डिस्टन्स किती असणार आहे? हे डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन x1 मायनस x2. हे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? इथे जे y कोऑर्डिनेट्स असणार आहे त्याची सबट्रॅक्शन. तर हे डिस्टन्स असणार आहे y1 मायनस y2. राईट अँगल ट्रँगल आहे, मी पायथागोरस थेरम यूज करू शकते. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. एक साइड आहे y1 मायनस y2 आणि एक साइड आहे x1 मायनस x2. सो सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. दिस इज पायथागोरस थेरम. ही व्हॅल्यू आली D स्क्वेअरची. मला कसली व्हॅल्यू पाहिजे? D ची व्हॅल्यू पाहिजे. मग मी काय करणार, दोन्ही साइडचं रूट घेणार, त्यामुळे D इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ दिस व्हॅल्यू. आणि हा आहे आपला डिस्टन्स फॉर्म्युला.